आज मी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कारखान्याचे चेअरमन वैभव काका यांचे धन्यवाद देतो आणि आभार मानतो की त्यांनी ॲग्रीनित्यम ही कंपनी माझीच असून त्याच्यावर 500 कोटीची उलाढाल झालेली आहे हे मान्य केलं. खरं तर आता शेवटी कोटीत खेळणारी लोक जास्त पैशाचे व्यवहार वगैरे जे आहेत ते कदाचित त्यांच्या लक्षात नसतील, पण माझ्याकडे त्यांच्या प्रत्येक वर्षाच्या ह्या बॅलन्स शीट आहेत, तुम्ही इथं बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये इकडं वैभव नायकवडी यांची सही पण आहे. अच्छा, ह्या प्रत्येक वर्षीच्या बॅलन्स शीट आहेत. तर 8 वर्षामध्ये त्यांना कदाचित माहीत नसेल, पण मी दुरुस्ती करतो आणि त्यांच्या लक्षात आणून देतो की 795 कोटी रुपयाची उलाढाल त्याच्यावरून झालेली आहे. मुद्दा क्रमांक 2 की तुमची कंपनी 500 कोटीची असो, 800 कोटीची असो किंवा 1000 कोटीची असो, याच्याशी काहीही आम्हाला घेणं देणं नाही. त्या कंपनीनं किती प्रॉफिट मिळवला, किती मार्जिनवर धंदा केला, याच्याशीही आम्हाला काहीही घेणं देणं नाही. या कंपनीला हुतात्मा साखर कारखाना साखर देऊ शकतो का, याचं त्यांनी उत्तर द्यावं. या कंपनीला हुतात्मा बाजारने पैसे वापरायला दिले, ते हुतात्मा बाजारने कुठल्या अधिकाराखाली दिले, याचं ते उत्तर देऊ शकतात का. आणि एका सहकारी संस्थेचा चेअरमन असल्यानंतर अशी संस्था स्थापन करून या संस्थेमध्ये साखरेचे खरेदी विक्री व्यवहार आपण कुठल्या कलमाखाली, कुठल्या कायद्याखाली केले, याचं उत्तर त्यांनी द्यावं.